नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारताने अथक प्रयत्न करूनही युद्ध काळातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 2.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले। पाकिस्तानला या संघर्षातून माघार घेण्यास बाध्य करण्यासाठी अमेरिकेनेच हे कर्ज मंजूर करवले असं बोललं जातंय। परंतु हे कर्ज मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या हातचा कटोरा मात्र तसाच राहणार आहे। या मागचे कारण या 4-5 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानला बसलेला जबर आर्थिक फटका हेच आहे। या युद्धात पाकिस्तानला जवळपास 4 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या मदतीच्या तुलनेत ही नुकसानाची रक्कम खूप अधिक आहे। त्यामुळे निकट भविष्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँकेसमोर भिकेसाठी आपला कटोरा समोर करावा लागेल असं दिसतंय। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 2.4 अब्ज डॉलर्सचे बेल आउट पॅकेज दिले। या पॅकेजमध्ये विद्यमान कार्यक्रमातून 1 अब्ज डॉलर्स आणि 1.4 अब्ज डॉलर्सच्या नवीन कर्जाचा समावेश आहे। पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूपच वाईट असून पाकिस्तानकडे सध्या शिल्लक परकीय गंगाजळी पुढील काही वर्षात कर्ज फेडण्यासाठी पुरेसी नाही। पाकिस्तानकडे सध्या सुमारे 15 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा तर भारताकडे 688 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त राखीव निधी आहे। पाकिस्तानने अनेक देशांकडून कर्ज घेतलंय। 4 दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानचा सर्वाधिक खर्च ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामध्ये झालाय। जवळपास 300 दशलक्ष डॉलर्स या हल्ल्यांमध्ये अक्षरशः मातीत गेले असं म्हणता येईल, कारण या हल्ल्यापैकी एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही। या उलट भारताने केलेले बहुतेक सगळे हल्ले यशस्वी ठरले। या युद्धामुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारातही प्रचंड प्रमाणात पडझड झाली। त्यातून जवळपास 2.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान पाकला सोसावे लागले। कदाचित अजून काही दिवस हे युद्ध सुरू राहिले असते तर पाकिस्तानच्या हाती कटोरा देखील शिल्लक राहिला नसता। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।